नमस्कार, मी भावना दिलीप चंदवानी. सुवर्ण कोकण सामर्थ्य महाराष्ट्राचं या आमच्या खास कार्यक्रमात आपलं सर्वांचं स्वागत. खरं तर आत्मनिर्भर भारत घडवताना आपण आपल्यापासून सुरुवात करणं गरजेचं आहे. कारण लॉकडाऊन, पूर, ठप्प झालेल्या अर्थकारणात ही वाट आपल्याला कशी शोधायची आहे हा प्रश्न आता सगळ्यांना सतावतोय. पण मागच्या 10 वर्षांपासून हे काम सातत्यानं करणाऱ्या सुवर्ण कोकणानं आपली एक वेगळी नवीन ओळख निर्माण केली आहे. आज आपण सुवर्ण कोकण फूड मॉल आणि उद्योजकीय मानसिकता या विषयावर खरं तर चर्चा करणार आहोत. आणि या विषयावर चर्चा करण्यासाठी आपल्या सोबत सुवर्ण कोकणचे संस्थापक अध्यक्ष सतीश परब सर आहेत. विषयाला सुरुवात करण्यापूर्वी मी सतीश सरांचं आपल्या स्टुडिओत स्वागत करते. नमस्कार सर. सतीश सर यांची ओळख सांगायची झाल्यास कोकण, कृषी, महाराष्ट्र, मराठी माणूस आणि हमखास नफा या शब्दाला एकत्र आणत नवा दृष्टिकोन देऊन एक नवी चळवळ उभी करणारं नेतृत्व म्हणजे सतीश परब सर. कृषी आणि उद्योजकतेच्या आधारावर त्यांनी बनवलेले फूड मॉल ही कॉन्सेप्ट नवा उंचांक गाठतीये. नव्या उद्योजकांना सलग 5 वर्ष दरवर्षी लाखो रुपयांचं मोफत किराणा माल देणारी SVRD योजना, तसेच माल न विकताही लाखो रुपयांचं शाश्वत उत्पन्न देणाऱ्या FICO फ्रँचाइज योजनेला सध्या चांगलाच प्रतिसाद मिळतोय. व्यवसायाचा जरा देखील अनुभव नसला तरी प्रत्येक गृहिणीला व नव्या उद्योजकांना उत्पन्नाची शाश्वत हमी देणाऱ्या सुवर्ण कोकण फूड मॉलच्या श्रीमंतीबद्दल आज आपण चर्चा करणार आहोत. सर, खरं तर आता विषयाला सुरुवात करूया. आपण जर बघितलं तर कोकणामध्ये महापूर आलेला आहे आणि सगळीकडे परिस्थिती अतिशय गंभीर झालेली आहे. यामध्ये आपण जर बघितलं तर फक्त कोकणामधल्या अनेक भागांना फटका बसलेला आहे आणि महत्त्वाचा मुद्दा म्हणजे येणाऱ्या काळामध्ये कोकणाच्या अर्थव्यवस्थेलाही फटका बसण्याची शक्यता आहे. कशा प्रकारचा फटका हा कोकणाच्या अर्थव्यवस्थेला बसू शकतो? नाही, प्रचंड मोठा फटका बसणार आणि हे आता नित्याच झालं असं म्हणायला वाटलं. कारण कोकणावरती संकटाची मालिका काय संपत नाही. निसर्ग वादळ असेल, तुपटे वादळ असेल, त्यानंतरचं आता पूर, अक्षरशः सगळं अर्थकारण हे बिघडलं गेलं. आणि ठीक आहे, आता परत सगळीकडनं शासनाकडनं मदत येईल किंवा इतर गोष्टी होतील, पण त्या गोष्टी पुरेशा नाही आहेत. ज्या पद्धतीत आपण अर्थकारणाबद्दल बोलतो, आता जी सगळी दुकानं जर तुम्ही बघता, चिपळूण असेल, महाड असेल, सिंधुदुर्ग असेल, सगळीकडे, आणि नुसतं कोकण नाही, तुम्ही सांगली, सातारा बघाल, कोल्हापूर बघाल, विदर्भातही बघाल, प्रचंड नुकसान. म्हणजे आत्ता कुठेतरी आपण सावरत होतो, आता कुठेतरी एक सकाळी 9 ते 4 काहीतरी दुकान उघडत होतो आणि त्यासाठी नवा पुन्हा माल भरला होता लाखो रुपयांचा. आणि 4 दिवस झाले नाही दुकानं उघडून, आता पूर्ण माल मातीमोल झाला, सगळं पाणीच पाणी घुसलं. आता ह्या लोकांनी करायचं काही. व्हर्च्युअल जे आपण मार्केटिंग बोलतो, जे आपण फूडमॉल कॉन्सेप्ट आहे की घरातून व्यवसाय किंवा सोशल मीडियाच्या माध्यमातून एक व्हर्च्युअल आभासी पद्धतीने आपण जो व्यवसाय करतो, ती खरोखरच काळाची गरज आहे. म्हणजे 2 वर्षापूर्वी जे विजन ठेवलं असतं की किराणा मालाच्या दुकानासाठी खूप मोठी जागा लागते, खूप मोठं दुकान लागतं, खूप मोठं भांडवल लागतं, लाखो रुपयांचा माल आपल्याला स्टॉक करून ठेवावा लागतो, ह्या गोष्टीला छेद देत आम्ही एक व्हर्च्युअल म्हणजे डिजिटल किराणाचं दुकान ही जी सुरुवात केली होती, त्याला म्हटलं खूप छान पद्धतीने रिस्पॉन्स भेटत. त्याचं कारणच हे होतं की अतिशय कमी वेळेत कमी खर्चात एक हमखास नफा मिळत होता. आजही आपण जे बघतो, पुरामुळे झालेले दुकानदारांची अवस्था, ज्या पद्धतीतलं त्यांच्यावर संकट कोसळल्या, मला वाटतं ह्या गोष्टीपासून आपण काही ना काही थोड्या गोष्टी आपणही आपल्यामध्ये काही बदल केले पाहिजेत, काही सुधारणा केल्या पाहिजेत. की जुनं जे मॉडेल होतं, दुकानं म्हटलं तर खूप मोठं दुकान असणं किंवा जागा असणं, त्याला आता कुठेतरी छेद दिला पाहिजे. फूडमॉल करण्यामागचा उद्देश हाच होता की जी ह्या व्यवसायातली जी इतर लोकांची जी बक्तेदारी आहे तिला मोडीत काढून आपले जी मुलं आहेत, ज्याला सुशिक्षित बेरोजगार म्हणा, कारण आता असं झालं ज्या पद्धतीत आपण लॉकडाऊन मध्ये बोलतो शाळाच बंद आहे, पहिले सुशिक्षित बेकार होते, आता कमी म्हणजे न शिकलेले किंवा परीक्षा न दिलेले बेकार, असाच फक्त फरक होईल, बाकी जास्त काही नाहीये. पण हे जे दरवर्षी लाखो लोक जे पासआउट होतात, त्यांनी नोकरी करायची कुठे, मागायची कुठे? कारण गेल्या 2 वर्षात नोकरी हा शब्दच ऐकायला भेटत नाही. आणि म्हणून प्रत्येक घरातल्या व्यक्तीला एक चांगलं अर्थार्जनाचं एक काहीतरी उत्पन्नाचं साधन मिळावं म्हणून हा फूडमॉलमध्ये नुसता माल विकून पैसा नाही भेटत, तो सगळीकडेच भेटतो. तुम्ही एखादी वस्तू विकता तर त्याच्यावर तुम्हाला प्रॉफिट मार्जिन असतं. फूडमॉलचं वेगळेपण असं आहे की इथे तुम्हाला मालाच्या विक्रीवर तर पैसा नफा मिळतोच, पण त्याचसोबत तुम्हाला एक ॲश्युअर्ड इन्कम, दर महिन्याला एक गॅरंटेड इन्कम तुम्हाला भेटतं. आणि त्यामुळे होतं काय की तुमचा फोकस आहे ना, तो अजून मजबूत होतो. म्हणजे साधारण असं म्हटलं जातं की व्यवसायात जेव्हा तुम्ही सुरुवात करता तेव्हा व्यवसायातला निव्वळ नफा मिळवायला 6 महिने वर्ष जातात. चुका असतात त्या सुधारायच्या असतात, व्यवसाय काय तो नक्की आपण समजून घ्यायचा, ग्राहकांनी आपल्याला, हे सगळ्या प्रोसेसला वर्ष जातं. पण तेवढं आता थांबायची वेळ नाहीये, कारण 2 वर्ष जे भोगलंय ना, त्यामुळे लोक हैराण झाले, त्यांना तत्काळ काही ना काही आउटपुट पाहिजेत. आणि म्हणून
सुवर्ण कोकण फूड मॉलची रचना करताना असं केलं की तुम्ही माल विकता त्याच्यावर तुम्हाला जो नफा आहे तो सर्वाधिक आहे. म्हणजे मला वाटत नाही की एवढा नफा कुठे भेटतोय. साधारण किराणा मालाच्या दुकानात 5% 10% प्रॉफिट मार्जिन असतं, पण सुवर्ण कोकणचे जे फूड मॉल धारक आहेत त्यांना 20% 30% असं नफ्याचं प्रॉफिट असतं. आणि त्यामुळे साधारण तुम्ही दिवसातून 2-3 ग्राहक जरी बघितलात, व्यवसाय केलात, तरी तुमचे 40-50 हजार रुपये इन्कम सहज होतं. कारण तुम्ही जर बघितलात तर एका घराला, कुठल्याही एका कुटुंबाला साधारण किराणा मालात किमान 3 ते 4 हजाराचा लागतो. ह्याचा अर्थ तुम्ही 25 ग्राहक जरी बघितलात ना, म्हणजे दिवसाला एक ग्राहक तुम्ही बांधलात. मी नेहमी सांगतो की व्यवसायात करताना ग्राहक हा बांधावा लागतो. मालाची क्वालिटी आणि तुमचा सेवाभाव ह्यावर तो व्यवसाय असतो. नाही की तो माल स्वस्त विकला, फुकट दिला असं नसतं. सो हे बांधणं जो प्रकार आहे ना तो खूप महत्त्वाचा असतो. आणि त्यासाठी आमच्याकडे सर्वांना एक प्रॉपर प्रशिक्षण दिलं जातं की ग्राहकांशी कसं बोलावं, कसं मालाचं प्राइस. कारण हे सगळं आता घरातूनच चाललंय. त्यामुळे काय होतं, खर्चही कमी होतो आणि डोक्यावरची ती टांगती तलवार असते ना, दरमहा मला दुकानाचं भाडं भरायचं आहे, लाईटीचं बिल भरायचं आहे, हे इथे काहीच नाही. इथे तुम्ही घरच्या घरी, आणि कोणी करू शकतो. तुम्ही शेतकरी आहात, तुम्ही सामान्य गृहिणी आहात, तुम्ही घराचा कधी उंबारटाही नाही ओलांडलाय, पण तुम्हाला काहीतरी करायची जिद्द आहे. असे विद्यार्थी की ज्यांना आता लक्षात आलं की आपलं घरचं उत्पन्न कमी झालंय, आता आपल्याला शिक्षणाबरोबर 4 पैसे कमवायचे आहेत. मग ते विद्यार्थी असतील, नोकरदार असतील, ज्यांना वाटतं की मी हातातलं नोकरी सांभाळून मी काहीतरी करेन, कारण आता नोकऱ्यांची शाश्वती नाही. पगार होता तोही खूप लोकांनी कमी केलाय. आणि त्यामुळे नोकरदार असतील, व्यावसायिक असतील, ह्या लोकांना ही खूप छान मोठी संधी आहे की हातातला कामधंदा सांभाळून आपण दिवसाला 1 तास जरी ह्याला प्रामाणिकपण दिला तर गॅरंटेड 30 ते 40 हजार रुपये आपण दर मग कमवू शकतो. आणि इथे माल विकण्यातून जसा पैसा भेटतो तसा माल न विकताही पैसा भेटतो. आपल्याकडे फिको फ्रँचायझी योजना आहे. ही फिको फ्रँचायझी योजना म्हणजे काय की इथे ह्या योजनेअंतर्गत तुम्हाला काय होतं की संपूर्ण व्यवस्थापन हे कंपनीचं असतं. मग ते दुकानाचं भाडं असेल, मालाची आवक असेल, वितरण असेल, दुकानदाराचं कामगारांचा पगार असेल, हे सगळं खर्च ही कंपनी करते आणि तुम्हाला एक फिक्स ॲश्युर्ड इन्कम दर महिन्याला दिलं जातं. आणि त्यामुळे फूड मॉल म्हणजे 100% यशाची हमी किंवा उत्पन्नाची हमी असं त्याला वर्णन केलं. खरंय सर, आपण जर बघितलं तर सुवर्ण कोकणच्या माध्यमातून अनेकांना तुम्ही मदत केली असं म्हणायला हरकत नाही. आणि आत्ताच्या घडीला आपण जर बघितलं तर कोकणामध्ये महापूर आलेला आहे. आणि जसं तुम्ही व्यापारासंदर्भात बोलतायत त्या संदर्भात आपण जर बघितलं तर अनेकांचे जे स्वप्न आहेत ते कुठेतरी उद्ध्वस्त झाली आहेत, अनेकांचा व्यापार बुडालेला आहे. आणि या परिस्थितीमध्ये तुम्ही तेजस्विनी सन्मान योजना जाहीर केलेली आहे. मला खरं तर या योजनेसंदर्भात जाणून घ्यायचंय, कशा प्रकारे लोकांना या योजनेचा लाभ मिळू शकतो. तेजस्विनी सन्मान योजना ही काल परवाच आमचं सगळं बोर्ड मीटिंग बसली होती, त्याच्यात आम्ही बनवली आहे नवीन, की खास करून महिलांसाठी की जे संकट ओढवलंय ते पाहता की कुठल्याही प्रकारचं शुल्क न आकारता फक्त नोंदणी शुल्काच्या आधारावर, म्हणजे कुठलंही फ्रँचायझी शुल्क नाही, रॉयल्टी शुल्क नाही आहे, तुमच्यानंतर तुमचं डिपॉझिट नाही, महिलांसाठी काहीच नसेल. त्यांना फक्त नोंदणी शुल्काच्या आधारे आणि जो काय माल विकत घेतील त्या आधारे त्यांना आपण फ्रँचायझी देतोय. एवढंच नव्हे तर ह्या महिलांना सुद्धा आपण कुठलंही डिपॉझिट न भरता सुद्धा दरवर्षी काही किमतीचा माल, म्हणजे 50 हजारापासून ते 2 लाखापर्यंतचा दरवर्षी माल आपण त्यांना मोफत देणार आहोत. याचं कारण असं की त्यांना एक स्वतःच्या पायावर ठामपणे उभं राहता यावं आणि एक व्यवसायाची गोडी लागावी. आणि मी नेहमी सांगतो की महिला ह्या अशा आहेत ना की त्या किराणा मालाचा जो व्यवसाय, ग्रोसरी बिझनेस ज्याला आपण बोलतो, तो महिलांपेक्षा जास्त चांगला कुणीच करू शकत नाही. कारण जी महिला घरातलं बजेट सांभाळते, जी महिला आपल्या मुलांना, कुटुंबातल्या सर्वांना सांभाळून पूर्ण कंट्रोल हाताळून एक घर छानपैकी चालवते, मला वाटतं तिच्यापेक्षा चांगला व्यवसाय कोणीच चालवू शकत नाही. आणि त्यामुळे तेजस्विनी योजना जी आहे ही योजना फक्त 30 तारखेपर्यंत आहे. म्हणजे आम्हाला मोजून 50 महिलांनाच फक्त द्यायची आहे, कारण ह्याच्यामध्ये आपण कुठलेच चार्ज घेत नाही. सामान्यतः कंपनी चार्ज शुल्क का घेते, फ्रँचायझी शुल्क, कारण एवढा जो 100-150 प्रकारचा जो माल असतो तो ह्या सर्वांना उपलब्ध करून द्यायचा असतो, तो पण कमी किमतीमध्ये, कारण त्याच्यावर त्यांचंही प्रॉफिट मार्जिन असतं. त्यासाठी खूप मोठी यंत्रणा असते. एक ब्रँड एका रात्रीत तयार होत नाही, त्याला खूप वर्ष लागतात, खूप पैसा असतो, खूप मेहनत लागते. आणि त्यासाठी फ्रँचायझी शुल्क घेतलं जातं. तुम्ही जर बघितलं, साधा चहाची फ्रँचायझी घ्यायची म्हटली तरी 15-20 लाख रुपये लागतात. इथे तर आपण किराणा मालाची फ्रँचायझी देतोय, ती फक्त नोंदणी शुल्काच्या आधारे. आणि म्हणून आपण एक मोजक्या 50 महिलांना, मग त्या नुसत्या कोकणातल्याच नाही तर मग विदर्भ असेल, मराठवाडा असेल, संपूर्ण महाराष्ट्रातल्या 50 महिलांसाठी ही योजना आहे. इथे त्यांना कुठलंही शुल्क नाहीये, त्यांना फक्त नोंदणी शुल्क असेल, ना डिपॉझिट असेल, ना रॉयल्टी शुल्क असेल, फ्रँचायझी शुल्क काही नाहीये. पण तरी देखील त्यांना दरवर्षी काही मोफत माल दिला जाणार आहे. तो 50 हजारापासून ते 2 लाखापर्यंत असेल. याचं एकमेव कारण की एका महिलेचं यश आणि तिने मिळवलेलं त्या व्यवसायातली तिची प्रगती, त्याकडे बघून अजून 10 जण त्या व्यवसायाकडे आकृष्ट आहेत. आणि आपला उद्दिष्टच आहे की प्रत्येक हाताला कसं आपल्याला बळ देता येईल
त्यासाठी आपला प्रयत्न आहे. आणि म्हणून ही जी तेजस्विनी योजना आहेत, मला वाटतं जास्तीत जास्त महिलांनी याचा लाभ घ्यावा. फक्त विनंती एकच आहे की तुम्ही सुवर्ण कोकण फुटबॉलची फ्रँचायझी घ्यायची आहे. समजा त्यात SVRD मोफत मालाची योजना जी आत्ताच आम्ही बंद केली, किंवा माल न विकताही जो मोफत आपण गॅरंटेड इन्कम देतो, तो फिको योजना असेल किंवा तेजस्विनी, हे सगळं करायच्या अगोदर तुम्ही त्याचा एक व्हिडिओ आहे फ्रँचायझीचा. कारण कसं असतं, आपण नव्याने सुरुवात करतो, एक नव्या उंची आपल्याला गाठायची असते, एक नवं अस्तित्व स्वतःचं तयार करायचं. मला वाटतं त्यासाठी नेमकी फ्रँचायझी काय, त्याच्यात कुठल्या कुठल्या प्रकारचे प्रोडक्ट असतात, ते प्रोडक्ट तयार कसे होतात, त्याची गुणवत्ता काय, त्याचा दर्जा काय, जे जास्त सर्वाधिक प्रॉफिट मार्जिन आहे विक्रेत्यांना ते नेमकं किती असतं, कशा पद्धतीत ते भेटतो, हा मोफत माल जो भेटतो तो कुठल्या आधारावर भेटतो, ह्या सगळ्या गोष्टी बारकावीने एका व्हिडिओत टाकल्यात, ज्याला वेबिनारचा व्हिडिओ आहे. मला वाटतं ज्यांना हा व्यवसाय द्यायचा आणि स्वतःचं एक नवं अस्तित्व, एक उद्योजकीय अस्तित्व उभं करायचं आहे, त्या सर्वांनी सर्वात प्रथम घाटकोर ऑफिसला व्हॉट्सअपवर फक्त तुमचं नाव टाका, तुमच्या विभागाचं नाव टाका, ज्या तालुक्यात आहेत, ज्या गावात आहेत, आणि तो व्हिडिओ मागून घ्या. तो व्हिडिओ पूर्ण बघा आणि त्यानंतर तुम्ही फ्रँचायझीसाठी रजिस्ट्रेशन करा. कारण कसं असतं की कुठलाही असं म्हटलं जातं की तुमचं यश कधी अधोरेखित होतं जेव्हा तुमचं नियोजन पक्क असेल. आणि त्यामुळे जर तुम्ही नव्या व्यवसायाला जेव्हा सुरुवात करता तेव्हा मार्केटचं सर्वे वगैरे ह्या सगळ्या गोष्टी ठीक आहेत, पण ज्या कंपनीची आपण फ्रँचायझी घेतोय तिचे सगळे बारकावे, सगळ्या गोष्टी सखोलपणे समजून घेणं खूप गरजेचं आहे. पण सर्वांना विनंती एकच आहे की तुम्ही फक्त व्हॉट्सअप करा, कॉल करू नका. व्हॉट्सअप करा, तुमचं नाव लिहा, तुमचं एरियाचं ठिकाण लिहा, तालुका जो काय असेल तो, आणि तो फुटबॉलचा व्हिडिओ व्यवस्थित एकदा नव्हे दोनदा पहा आणि त्यानंतर तुम्ही रजिस्ट्रेशन करा. कारण ह्याच्यामध्ये कसं होतं, आपण फक्त फ्रँचायझी देत नव्हतं, तर आपण ॲक्च्युअल उद्योजक कसा घडेल त्यासाठी मेहनत करतो आणि त्यासाठी त्यांना लागणारं सगळ्या प्रकारचं प्रशिक्षण. एक लक्षात घ्या, आज पूर आहे, संकट आहे, कोरोना आहे, सगळं आहे, पण तरीही जे छोटे मोठे जे गुजराती मारवाडी जे काही चांगले व्यापारी आहेत ते चांगला तग धरून आहेत. मग ते नेमका कसा तग धरून आहेत, ज्यांना इकडची भाषा माहिती नाही, इकडचा विभाग, रस्ते माहित नाही, माणसं ओळखीची नाही, तरी एवढ्या लांबून येऊन ते व्यवसाय करतात. त्यांच्या त्या चांगल्या गुणांचं अनुकरण करणं मला वाटतं खूप छान आहे. खरे सर, मला खरं तर या संदर्भात तुम्हाला विचारायचं होतं की आपण बघितलं तर आत्ताच्या घडीला परिस्थिती खूप गंभीर झाली आहे. म्हणजे कोरोना असू दे, पूर असू दे, लॉकडाऊन, यामुळे अनेक व्यवसाय जे आहेत ते ठप्प झाले. अनेकांच्या नोकरीवर देखील टांगती तलवार आहे, काहींच्या नोकऱ्या गेल्यात. आणि या परिस्थितीमध्ये अर्थव्यवस्था सुधारायची असेल किंवा एकूणच आपल्या घराची अर्थव्यवस्था सुधारायची असेल तर त्यासाठी काय नेमकं करण्याची गरज आहे? कारण आपण जर बघितलं तर अनेक मारवाडी आणि गुजराती लोक आहेत जी छोटी दुकानं चालू करून देखील चांगलं उत्पन्न कमवत आहेत. तर त्यामागचं नेमकं कारण काय आहे? कशा प्रकारे ते हे सगळं कमवू शकतात? कसं असतं, जेव्हा अपमान असतात किंवा गरिबीचे जे चटके असतात किंवा त्या गरिबीमुळे आपल्या कुटुंबाचे झाले अपमान, हे जेव्हा सलत असतात ना, तो राग, ती चीड आतमधून असायला हवी. हे लांबून 1000 किलोमीटर, कारण त्यांना ते श्वासा एवढे गरजेचं असतं, तो पैसा, ते इन्कम, आणि त्यामुळे ते ठाण मांडून असतात. मला वाटतं तेवढी जिद्द, तेवढा जो आतमधून जो डिटर्मिनेशन ते असणं तो खूप गरजेचं आहे. आणि नुसतं सेल्समॅन नाही, माल कसा विकायचा हे नाही, ते झालं सेल्समॅनचं माल विकल्यानंतर सुद्धा ग्राहकांना काय आवडतं, त्यांना काय सेवा हवी, ह्याचा जेव्हा आपण सातत्यानं विचार करतो ना, मला वाटतं ती खरी उद्योजकीय मानसिकता असते. हा एक असा व्यवसाय ना, किराणा माल, म्हणजे त्यात धान्य आली, तेल आले, तूप आले, कडधान्य आले, डाळी आल्या, तांदूळ आले, गहू आले, ह्या सगळ्या गोष्टी किचनमध्ये वापरल्या जातात रोजच्या स्वयंपाकघरात. म्हणजे पिठापासून मिठापर्यंत असे प्रोडक्ट की जे कुठेही तुमच्या आजूबाजूला 100 जरी ग्राहक असतील तरी ते विकले जातात. आणि ते कसे विकायचे आणि दरमहा कसं लाखो रुपयाचं उत्पन्न कमवायचं, आणि त्याचं एक प्रॉपर प्रशिक्षण जे मोफत असतं सगळ्या ते दिलं जातं. मला वाटतं प्रत्येकाने एक ठरवलं पाहिजे मनातून की हे जे झालं गेलं ते खूप झालं, हे संकट येतच राहतील, परिस्थिती बदलणं आपल्या हातात असतं, लक्षात घ्या. पण ती नेमकी कशी बदलायची, कशी सुरुवात करायची हे तर समजून घ्यायचं असेल ना, तर जो वेबिनारचा व्हिडिओ आहे तो मला वाटतं प्रत्येकाने आवर्जून बघितलं पाहिजे. खरे सर, आपण जर बघितलं तर या पुरामध्ये आणखीन एक गोष्ट अधोरेखित झालेली आहे की अर्थात जी व्हर्च्युअल दुकानं आहेत ती तुम्हाला खूप मोठ्या संकटातून सांभाळू शकतात, तुम्हाला त्यातून सावरू शकतात. मात्र एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे मला तुमच्या खरं तर सुवर्ण कोकण फूड मॉल कॉन्सेप्ट जी आहे ती चांगली फायद्यात देखील आहे आणि अनेकांना त्याचा फायदा होतोय. त्या कॉन्सेप्ट संदर्भात मला खरं तर जाणून घ्यायचं आहे. नक्की, या मला खरोखर अभिमान वाटतो, कारण अशी लोक नव्याने ह्याच्यात सामील होतात. मी एक रत्नागिरीचेच मंगेश म्हणून होते, म्हणजे जिथे आता पूर आलाय तिथे ते डायलिसिस घेत आहेत, त्यांची किडनी निकामी, आणि तिथून ते फोन करून सांगतात की सर नाही, मला फ्रँचायझी पाहिजे. खरोखर हॅट्स अप, सॅल्यूट आहे अशा त्यांच्या जिद्दीला.
मग आमच्या अनुप्रिया मॅडम असेल ज्या मुंबईत होत्या, 2 वर्ष कोरोनामुळे नोकरी न होती ते सुटले आणि आता त्या सिंधुदुर्गात गेल्या पुन्हा मूळ गावी. दुकान नाही, घर नाही, काय नाही, पण भाड्याने दुकान घेऊन त्या तिकडे सुवर्ण कोकणचा फुटबॉल करतात. मला वाटतं ही अशी उदाहरणं असतात ना, ती आपल्याला प्रेरणा करत असतात की संकटांसमोर झुकायचं, की त्यांना कडवी झुंज द्यायची, ते आपण लक्षात आलं. आणि हा एक असा व्यवसाय तो कुठेही होऊ शकतो, लक्षात घ्या. प्रत्येक घर आहे, त्या घरात माणसं आहेत, त्यांना पोट आहे, म्हणजे तुमचा हा जो माल आहे हा विकला जाणार. पण आताही ते कुठे ना कुठे विकत घेतातच आहेत ना किराणा. मग त्यांनी फक्त तुमच्याकडे का घ्यावा एवढ्यासाठीच फक्त प्रयत्न करा. आणि ह्याच्यातली एक मजा अशी आहे या व्यवसायातली, तुम्हाला जी काय मेहनत करायची ना सुरुवातीला, आणि किती मेहनत करायची, तुम्हाला पहिल्या 2 महिन्यात 3 महिन्यात फक्त 100 ग्राहक बांधायचे आहेत. एकदा तुम्ही 100 ग्राहक बांधले की तुमचा 1,00,000 ते 1.5 लाखाचा माल पक्का सेल झाला. आता तो फक्त त्यानंतर मालाची गुणवत्ता जी आपल्याकडे ठासून भरलेली आहे, आपल्याकडे जे सगळे प्रोडक्ट आहेत ते ट्रेडिशनल पद्धतीने नॅचरल पद्धतीने बनवले, त्यात कुठलेही आर्टिफिशियल किंवा कुठलेही बोलतात ना जे रंग किंवा कलर असे काही टाकले नसतात. पूर्णतः हायजेनिक आणि पारंपरिक पद्धतीने प्रोडक्ट. आणि एकदा खाल्ले का आयुष्यात तो व्यक्ती दुसऱ्या ब्रँडचा दुसऱ्या कंपनीचा प्रोडक्ट घेऊ शकत नाही. मग हे प्रोडक्ट नेमके कसे विकायचे, कसे त्याला वितरित करायचे, माल तुमच्याकडे कसा, हे सगळं त्यांना प्रॉपर शिकवलं जातं. एक पूर्ण रेडीमेड सेटअप करून दिला जातो. तुम्ही जो मगाशी विषय घेतलात की व्हर्च्युअल दुकान, आताच आपल्या G24 तासवर मी एक बघत होतो, रिपोर्ट बघत होतो की चिपळूणमध्ये एका व्यापाऱ्याने दुकान चालू केलं. 6 महिने तो 3 महिने गावी होता कोरोनामुळे, पुन्हा आला, 1,70,000चा माल भरला आणि 8 दिवसांनी पाऊस पडल्यावरती पूर्ण माल पूर्णचा भिजून गेला, पूर्ण मातीमोल झाला. हे असं कित्येक बहुसंख्य लोकांच्या बाबतीत झालं. आणि त्यामुळे आता बदलत्या काळाला समजून आपल्याला काही आपल्यामध्ये सुद्धा बदल केले पाहिजेत, आपल्या व्यवसायात सुद्धा बदल केले पाहिजे. सुवर्ण कोकण फुटबॉल हे असंच एक डिजिटल दुकान आहे. इथे तुम्हाला दुकानाची गरज नाही, दर महिना दुकान भाडं भरायची गरज नाही, नोकरांचा पगार नाही, लाईट पीट नाही, तुम्हाला घरातून एक छोटं 2x4ची जरी जागा असेल तरी तुम्ही अतिशय छान व्यवसाय करू शकता. आणि त्यासाठी तुम्हाला कुठल्याही अनुभवाची गरज नाही, वयाची मर्यादा नाही, शिक्षणाची, फक्त तुमच्यामध्ये आतमधून ते पाहिजे, यार मला काहीतरी करायचं. कसं असतं की सगळ्या गोष्टी घडतात, संकट येतात जातात, पण आपण त्यात कसे टक धरून बसतो. कारण आपल्या हे जे काय चाललंय ना, आपल्या कुटुंबाचा अधिकार आहे की चांगलं जगण्याचं, चांगल्या शाळेत जायचं, चांगल्या सुविधा त्यांना मिळायचं. पण हे नुसतं वाटून होत नाही, त्यासाठी सुरुवात करणं गरजेचं आहे. आणि म्हणून प्रत्येकाला विनंती हेच आहे की तुम्ही फुटबॉलच्या माध्यमातून नव्या उद्योजकतेला सुरुवात करा. तुम्हाला बोटाला धरून शिकवलं जातं की कसं व्यवसाय करायचा, घरातून सुरुवात करताना नेमकं काय करायचं, कशा पद्धतीत लोकांशी बोलायचं, कसं मालाचं प्रेझेंटेशन करायचं, कसं ट्रान्सपोर्टेशन, हे सगळं प्रॉपर शिकवलं जातं. उद्देश हाच आहे की फ्रँचायझी नाही तर एक उद्योजक आपण कसे उभे करू. खरंय. आपण जर बघितलं तर कोरोनाच्या काळामध्ये मॉल्स जी होती ती बंद होती, त्यामुळे मॉल्समध्ये ज्यांची दुकानं होती त्यांना खूप मोठं नुकसान झालेलं आहे. आणि आपण मगाशीच सांगितलं तर सुवर्ण कोकणच्या माध्यमातून उद्योग करण्यासाठी कुठल्याही मोठ्या दुकानांची गरज नाहीये. अगदी छोट्या जागेमध्ये देखील तुम्ही दुकान उघडून व्यापार सुरू करू शकतात. मात्र मला एक प्रश्न पडतो या निमित्तानं की मॉल्स बंद होती त्यामुळे त्यांचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. मात्र आपण जर बघितलं तर अनेक छोटी दुकानं होती, त्यांना मात्र चांगला नफा झालेला होता. त्यामागचं नेमकं कारण काय होतं आणि लॉकडाऊनच्या काळामध्ये जर व्यापार करायचा असेल त्यामध्ये लाभ कसा मिळवता येईल? पहिली गोष्ट, कोरोनाच्या काळात मॉल जरी बंद होते तरी त्यांचं नुकसान अजिबात झालं नाही. आपल्या अगोदर त्यांनी सोशल मीडियाची ताकद किंवा व्हर्च्युअल मार्केटिंग कशी करायची खूप छान, म्हणजे तुम्ही जर बघितलात तर त्यांची छोटी छोटी दुकानं आता रेडी नावाने आली आणि ते घरपोच सेवा करतात. भले त्याच्यात 2 पैसे ते जास्त घेतात, लोक पैसा द्यायलाही तयार आहेत, त्यांना फक्त चांगला माल माफक किमतीत घरपोच पाहिजे. आणि ते काम आपणही करू शकतो आणि खूप छान पद्धतीने सुवर्ण कोकणची शिलेदारी करतात सगळे. माझं सर्वांना सांगणं हेच आहे की प्रत्येक जण व्यवसाय जेव्हा सुरुवात करतो ना त्यात खूप तो अनुभव घेतो, खूप लॉसेस घेतो आणि त्यातून तो उभा राहतो. इथे तुम्हाला त्याची गरजही नाही, इथे तुम्हाला सगळ्या गोष्टी सुरुवातीलाच ट्रेनिंगमधनं शिकवल्या जातात. मला वाटतं आता नवीन बॅचची जी ट्रेनिंग आहे ती 4 तारखेला आहे ऑगस्टच्या. सो 30 तारखेच्या आतमध्ये जेवढे येत आहेत त्या सर्वांचं एक प्रॉपर ट्रेनिंग घेतलं जाईल आणि त्यांना नेमकं म्हणजे त्यांना कसलाही अनुभव नसेल, एखादी गृहिणी उंबरठ्याच्या बाहेर कधी गेली नसेल तरीही तिला व्यवसायात कसं यशस्वी होता येईल यासाठी ते प्रॉपर प्रशिक्षण एक डिझाईन केलेलं आहे. मला वाटतं त्याचा प्रत्येकाने लाभ घ्यावा, कारण जोपर्यंत आपण विकता येत नाही ना एखादी गोष्ट तोपर्यंत आपण किती उत्पादित केलं तर त्याला अर्थ नाही आहे. सो त्यामुळे विक्री ही व्यवसाय जो आहे ना हा काय नेमका आपल्याला लोकांना जिंकायचा आहे, लोकांना आपल्या मालाच्या आधारे, आपल्या गुणवत्तेच्या आधारे, मालाच्या आणि सेवेच्या माध्यमातून. तर हे सगळं कसं प्रॉपर आपण करता येऊ शकतो त्यासाठी प्रॉपर ट्रेनिंग असतं. मला सर्वांना हेच सांगायचं आहे की तेजस्विनी सन्मान योजनेचे स्पेशली महिलांसाठी केलेले आहे. सो ज्या गृहिणी असतील, महिला असेल किंवा ज्या नोकरदार महिला असतील त्यांना काहीतरी करायचं म्हणजे माल विकूनही पैसा असेल किंवा माल न विकताही नेमकं हे सगळं कसं आहे
कशा पद्धतीत सुरुवात करता येईल, फ्रँचायझी कसा असेल, हे सगळं समजून घ्यायचं असेल तर घाटकोर ऑफिसला तुम्ही व्हॉट्सअप करा, तुमचं नाव लिहा, तुमचा तालुका लिहा आणि तो जो ट्रेनिंगचा व्हिडिओ आहे फूडमॉलचा तो मागून घ्या आणि त्यानंतर तुम्ही फूडमॉलसाठी रजिस्ट्रेशन करा. खरंय सर, आपण जर बघितलं तर तुमच्या इथे SVRD ही योजना देखील आहे आणि या योजनेचा मागील 5 वर्षांपासून अनेक जण लाभ घेत आहेत. मला खरं तर या योजनेसंदर्भात जाणून घ्यायचं आहे, नेमकी ही योजना काय आहे, कोणाकोणाला याचा लाभ होऊ शकतो आणि आतापर्यंत नेमक्या या योजनेसाठी किती नोंदणी झालेल्या आहेत? नाही, सर्वात महत्त्वाचं SVRD योजना ही ऑलरेडी बंद झाली, म्हणजे गेल्या मला वाटतं 4-5 दिवस झाले असली बंद केली आणि याच्यात संपूर्ण महाराष्ट्रातून नव्हे तर महाराष्ट्राच्या बाहेरून लोकांनी खूप फायदा केला. याच्यात असं होतं की 3 लाखापर्यंतचा माल आपण मोफत देत होतो. अच्छा. म्हणजे दरवर्षी, म्हणजे तुम्ही बाकी काही नाही केलं तर 3 लाख प्रमाणे 5 वर्षात 15 लाखाचं तर तुमचं उत्पन्न गॅरंटेड होतं. त्यानंतर जो माल विकाल त्यावर जे तुमचं जे प्रॉफिट होतं ते वेगळंच होतं. त्यामुळे हिला भरभरून प्रतिसाद भेटला. बाहेरच्या राज्यातून म्हणजे गुजरात असेल, गोवा असेल, कर्नाटक असेल, ह्या राज्यातल्या लोकांनी घ्या. म्हणजे मला खरोखर कमाल वाटते. खूप जण विचार करतात की हा माल माझ्याकडे विकला जाईल का. गुजरात, कर्नाटक जिथे मराठी जास्त हे बोलत नसेल तिथेही हा माल किंवा ही फ्रँचायझी घेतली गेली. सो SVRD योजना म्हणजे बोलतात ना, एक उत्पन्नाची गॅरंटी होती ती. फिको योजना पण तशीच होती जी आता 30 तारखेला बंद होते. फिको योजनेत असं होतं की तुम्हाला माल न विकता गॅरंटेड उत्पन्न, आणि ते कमी नाही, तेही कमाल 3 लाखापर्यंत होतं. म्हणजे 5 वर्षात गॅरंटेड तुम्ही माल विका न विका तो भाग वेगळा, पण 15 लाख रुपये तुमचं उत्पन्न होतंच. सो प्रचंड त्या दोन्ही योजनेला प्रतिसाद भेटला आणि त्यामुळे SVRD ऑलरेडी बंद झाली आहे, पण फिको योजना आपण 30 तारखेला बंद करतोय. महिलांची जी योजना आहे तेजस्विनी, तिच्यासाठी पुन्हा सांगतो की फक्त 50 जणांनाच, कारण ह्याच्यामध्ये तुम्हाला लक्षात घ्या की बाकी कुठलाच खर्च नाही. तुम्ही जो काय माल विकत घ्याल त्याचेच तुम्हाला पैसे भरायचे आहेत आणि साधारण मला वाटतं एक नाममात्र नोंदणी शुल्क आहे. बाकी तुमचं डिपॉझिट असेल, रॉयल्टी असेल, ब्रँडिंग असेल, कसलेच खर्च घेतला नाही. त्यामुळे सामान्य महिलेला या योजनेत कसं सामोरं गेल त्यासाठी लक्ष दिले. आणि सर्वात महत्त्वाचं असं जरी असलं तरी याही महिलांना दरवर्षी 1 ते 1.5 लाखाचा माल हा मोफत असणार आहे. त्यासाठी एक प्रॉपर योजना बनली आहे. त्यामुळे कुठलीही महिला जिला कसलाच अनुभव नाही पण तरी सुद्धा ती प्रॉपर प्रशिक्षण घेऊन व्यवसायाला सुरुवात करते तर बाकी काही नाही तर तिला किमान 1.5 लाख रुपयाचा तरी जो मोफत माल भेटणार आहे तो तरी तिला गॅरंटेड भेटेल. म्हणजे प्रत्येक हाताला बळ भेटेल. सर, आपण जर बघितलं तुमच्या इथे अशाही अनेक योजना आहेत ज्यामध्ये माल न विकताही नफा मिळू शकतो. मला खरं तर प्रश्न पडतो की हे कसं शक्य आहे. माल न विकताही नफा मिळवण्यामागचं नेमकं गणित काय आहे आणि कशा प्रकारे नफा मिळू शकतो त्यामध्ये? ही फिको तीच योजना आहे. फिको म्हणजे काय की फ्रँचायझी इन्व्हेस्टेड कंपनी ऑपरेटर, म्हणजे कंपनी ऑपरेट करते, फ्रँचायझी फक्त इन्व्हेस्ट करते. मग सगळं व्यवस्थापन असतं. म्हणजे माल विक्री, खरेदी, कामगारांचा पगार असेल, दुकानाचं भाडं असेल, सगळ्या गोष्टी ही कंपनी करते. त्यामुळे जो फ्रँचायझी होल्डर असतो त्याच्या प्रॉफिटवर त्याचा काही परिणाम होत नाही. त्यांना एक गॅरंटेड इन्कम, म्हणजे दर महिन्याला 25,000 असेल, 50,000 असेल, दर महिन्याच्या सेम तारखेला त्यांच्या अकाउंटला येत असतात. मग बाहेर कोरोना असेल, आर्थिक निर्बंध असतील, अजून काय असेल, त्याच्यावर काहीच पण एक गॅरंटेड इन्कम ज्याला बोलतो ना ते फिकोच्या माध्यमातून भेटतं. आणि ती योजना आपण आता 30 तारखेला बंद करतोय. खरे सर, आपण जर बघितलं तर कोरोनाच्या काळामध्ये अर्थव्यवस्था जी होती ती ठप्प पडली आणि यामध्ये अनेकांच्या नोकऱ्या गेल्या, काहींच्या नोकरीवर टांगती तलवार आहे, व्यापार बंद पडलेत. परिस्थिती अतिशय बिकट आहे. मात्र या परिस्थितीमध्ये देखील नवीन उद्योग कसा करायचा या विषयावर खरं तर तुम्ही मार्गदर्शन आपल्याला केलेलं आहे आणि खरं तर खूप मोलाचं हे मार्गदर्शन राहिलं. मात्र आपण जर बघितलं तर वेळ संपल्यामुळे आता आपल्याला इथेच थांबावं लागतंय. मात्र तुम्ही या ठिकाणी आलात त्यासाठी खूप खूप धन्यवाद. थँक्यू. तेव्हा नवा व्यापार तुम्हालाही करायचा असेल, कोरोनाच्या काळामध्ये तुम्ही देखील अनेक अडचणींना सामोरे जात असाल तर सरांना नक्कीच संपर्क साधा. त्यांच्या संस्थेच्या मार्फत अनेक नव्या उद्योजकांना संधी ते मिळवून देत आहेत. या कार्यक्रमात मी सध्या इथंच थांबते. ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा फक्त झी24 तास आणि रहा एक पाऊल पुढे. बहिणाबाईंची जात्यावरची ओवी म्हणजे